कैलास पर्वत हे हिंदू, जैन व बौद्ध धर्मीयांसाठी अतिशय पवित्र असे स्थळ आहे. ते तिबेटाच्या पठारावर आहे. या पर्वतावर शिव पार्वतीचे निवासस्थान आहे अशी हिंदू धर्मीयांची श्रद्धा आहे. या पर्वताचा आकार शिवलिंगाप्रमाणेच असून चहूबाजूने तयार झालेल्या हिमनद्यांच्या गळ्या या एखाद्या पिंडीप्रमाणे दिसतात. या पर्वताची उंची 6638 मीटर इतकी असून सिंधू, ब्रह्मपुत्रा व सतलज अशा महत्त्वाच्या नद्या या पर्वतावर उगम पावतात. हिंदू व बौद्ध धर्मीयांची या पर्वतावर अपार श्रद्धा व पवित्र स्थळ असल्याकारणाने या पर्वतावर आजवर एकही चढाई झालेली नाही. एखादे प्रसिद्ध शिखरावर न झालेली चढाई हे कैलास पर्वताबाबत लक्षात घेण्याजोगेच आहे. पौराणिक कथेनुसार भगवान ऋषभदेव यांना येथे निर्वाण प्राप्त झाले. श्री भारतेश्वर स्वामी मंगलेश्वर श्री ऋषभदेव भगवान यांचे पुत्र भरता यांनी दीपविजयाच्या वेळी ते जिंकले आणि पांडवांच्या दीपविजय प्रयत्नाच्या वेळी अर्जुनने हा प्रदेश जिंकला. युधिष्ठिरच्या राजसूय यज्ञात या प्रदेशातील राजाने उत्कृष्ट घोडा, सोने, रत्ने आणि यात शेपटीचे बनवलेले काळे आणि पांढरे चमार सादर केले होते. कैलास श्रेणी काश्मीर ते भूतानपर्यंत पसरलेली आहे आणि लहासू आणि झोंगचू यांच्यात कैलास पर्वत आहे, ज्याच्या उत्तरेकडील शिखराचे नाव कैलास असे आहे. या शिखराचा आकार विराट शिवलिंगासारखा आहे. हे पर्वत बनलेल्या षटकोनी कमळाच्या मध्यभागी आहे. हे नेहमीच बर्फाच्छादित असते. त्याच्या परिक्रमाचे महत्त्व सांगितले गेले आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की सांगा. आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.